ही तीन तीन विषय सांगितले आता याच्यासह. आता संभ्रम नसावा. चौथा विषय, मला पूर्ण वेळ मराठा समाजाचं पुढं आंदोलन सुरू करायचं, त्याच्यात घालायचं पूर्ण वेळ. मला मराठा समाजाचा आरक्षणात जीव गुंतलेला आहे, माझ्या मराठा समाजात सुद्धा आरक्षणात जीव गुंतलेला आहे. आमचे जे पोरं आहेत, काही उभा राहिलेले म्हणा, काही फॉर्म घेतलेले म्हणा, यांचाही जीव आरक्षणातच आहे. हे आलतमधील ही वरगडी नाही जुटलं ते घेतले कपा कपा काढून सगळ्यांनी. म्हणजे जी रिअल आहे ते आहे. त्याच्यामुळे आमचा सगळ्याचा जीव 15-15 महिने आंदोलनं केलेले आहेत, जीव जाळलेले आहेत, लाखो पोरांवरती केसेस झाल्यात, शेकडो पोरांच्या बलिदान गेलेत, केसेस तोले तरी सुटून आले. पण त्या मायमाऊलीचं घर अंधारात पडलं, तिचं तर कुणीच राहिलं नाही. आम्हाला त्याचे स्वप्न साकार करायचे. म्हणून आता संभ्रम मराठा समाजाने कसल्याच प्रकारचा ठेवू नका. कारण मला ह्या राजकारणाच्या तयारीपेक्षा, कोणाला फुकट मोठं मराठा समाजाने करण्यापेक्षा, आपण सगळेजण, म्हणजे चौथा विषय सांगतो, आपण सगळेजण मिळून आजपासून आपल्या आंदोलनाची पुढची तयारी करू. कोणी आलं, एक मिनिट दादा, कोणी आलं तर आंदोलन हे मला आणि माझ्या समाजाला करावंच लागणार. त्याच्यामुळं आपल्याला थांबून चालणार नाही. आपण सगळेजण आजपासून आंदोलनाची तयारी करू. पाचवा विषय, आता संभ्रम ठेवू नका. कोणी कोणाच्या सभेला प्रचाराला जाऊ नका. कोणीच आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाचं. मतदानाला जायचं त्या दिवशी फक्त, आणि मतदान करून यायचं. कारण आणि जे काही पोरं आहेत ते काही भांड्यात जीव आहे त्यांचा, काही पोरांचं. ज्याला जे करायचं ते करा. मी त्यांनाही सांगतो, ज्याला ज्याला जे करायचं ते करा. तेही माझ्याकडे नुसते येडे घालते सारखे सारखे. ते संभ्रम दूर होणं खूप गरजेचं आहे. आणि तीही मी केलाय. ज्याला पाडायचं तुम्हाला त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. पण 6वा मुद्दा सांगतो, ज्यांनी आरक्षणावर त्रास दिला ना त्याला सोडू नका. एकजुटीनं मतदान करा सगळे मराठी. कोणाला करायचं त्याला करा, पण एकजुटीनं करा. यांचा उभा कार्यक्रम झाला पाहिजे. कारण यांनी आपल्या लेकरा बाळाचा आलेला तोंडाचा घास आरक्षणाचा घातला. आरक्षणाला विरोध करणाराला सोडायचं नाही. तुम्ही असं म्हणाले होते की कुणाला पाडायचं, कुणाला निवडून आणायचं, तुम्ही गावागावात ठरवा, जी भूमिका आता सुरुवातीला मांडली, संभ्रम हा शब्द वगळता. पण तुम्ही आज असं स्वतःचं मत काय आहे, तुम्ही काय स्वतः निर्णय घेणार याबाबत सांगणार होते असं आम्हाला कळलं होतं. नाही, मी त्या दिवशी तेच सांगितलं. या संभ्रम शब्दावर हे सगळं लफडं सुरू होतं. संभ्रम शब्द आहे, संभ्रम आहे, संभ्रम सॉरी संभ्रम हे नव्हताच. हे मधले आदले संभ्रम करत होते. मराठा समाजाला कळालं होतं, गरीबाला, आम्हाला गरजवंताला काय पाहिजे बाबा, आरक्षण. विषय राजकारण सोडलाय ना आम्ही. ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना तर सुट्टी नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणारा सुट्टी नाही. मराठा आरक्षणाला विरोध करणारा पक्ष कोणता आहे तुम्ही स्पष्ट का सांगत नाही? का सांगावं, का गरज आहे एवढी कोणाला स्पष्ट घेण्याची? मी जर त्याच्यात नाहीच ते का स्पष्ट सांगावं? लोकसभेला कुठं स्पष्ट सांगितलं? एवढा बुद्धिवान आहे राव मराठा, एवढे गेलेला माझा समाज नाहीये. आणि का माझ्या समाजाला सुद्धा मी का अमुक करायला लावो? समाज करतो ना. समाज मला कधी संकटात सापडू द्यायचा नाही, कधीच. तो बरोबर उभा कार्यक्रम लावतो. कोणाच्या प्रचाराला सभेला जायची काय गरज नाही, तो कार्यक्रम लावतो. आणि संकट या शब्दावर सुद्धा सांगतो, आपलं कोणी काही करू शकत नाही. मराठ्यांना सांगतो, कोणाचं सरकारी होती, आपलं कोणी काय करू शकत नाही. आपण 50-55% राज्य ते काय करू शकत नाही आपलं कोणी. कोणाला भ्यायची गरज नाही, काय नाही. देवेंद्र फडणवीस सुद्धा आपलं काही करू शकत नाही, काय करू शकत नाही. तेव्हा आपला कोणाचंही सत्ता येऊ दे, काही भ्यायची गरज नाही कोणाला. फक्त एकजुटीनं काम करायचं. मराठा आरक्षणाला विरोध करणार मी. आपल्या समाजाचं आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही आणि मी, आपण आपल्या आरक्षणासाठी पुन्हा मोठमोठी बांधू. कारण पुढला आपल्याला करायचं आहे. पुढचं काही संभ्रम असन, हे आल्यावर काय होईल, ते आल्यावर काय होईल, काय होत नाही, काही करीत नाही आपलं कोणी. त्यांना गुडघ्यावर टेकू आपण. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी हे सगळे डोके फोडले, त्यांना मतदान करू नका असं तुम्ही म्हणताय. पण त्या गावागावातल्या लोकांनी त्याच्याबद्दल त्यांच्याच उमेदवाराचा व्हिडिओ काढला आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या सपोर्ट आहे, तर मग तिथं संभ्रम होतोच की तयार? मी कारभारच मराठ्याच्या हातात दिलाय, संभ्रम ठेवलाच नाही. आता प्रत्येकांचे गावात कार्यकर्ते, आता संभ्रम ठेवला नाही.